तेलाचं आणि पकोड्याचं काय भानगड आहे काय समजत नाही. तेलही पकोड्याला पकडत नाही, त्याच्यामुळे आपले पकोडे काही तेलकट होत नाही. आणि मी खात्री देते की तुम्ही ही रेसिपी पुन्हा पुन्हा आवर्जून ही रेसिपी बनवून खाणार. आता हे पकोडे बनवण्यासाठी मी 2 वाटी तांदूळ 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. भिजवलेले तांदूळ, 2 हिरवी मिरची, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, छोटासा अद्रकचा तुकडा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं पेस्ट बनवून घेतलेले आहे. 2 उकडलेले बटाटे थंड झाल्यावर त्याच्या साली काढून घेतला, ते सुद्धा मिक्सरला दळून घेतलेलं आहे. दोन्ही मिश्रण मिक्स केलेले आहेत. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ घालून मस्त असं हाताने फेटून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी साईडला ठेवायचं आहे. चटणी बनवण्यासाठी ते मी छोटी अर्धी वाटी खोबरं घेतलेले आहे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर घालून मिक्सरला हे सुद्धा मिश्रण मी दळून घेतलेलं आहे. पॅनवर थोडंसं तेल टाकलं. तेल गरम झाल्यावर मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिली. त्यामध्ये 2 ते 3 थेंब लिंबाचे टाकल्याने मस्त आंबट गोड चटणी आपली खोबऱ्याची तयार झाली होती. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झाल्यावर चमच्याच्या साहाय्याने एक एक पकोडा तेलामध्ये सोडला. मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे पकोडे तेलामध्ये तळून घेतले. आता रिझल्ट तुमच्या सगळ्यांसमोर आहे की तुम्ही पाहू शकता हे पकोडे आपले अजिबात तेलकट झाले नव्हते आणि ही रेसिपी फार भन्नाट झाली होती. आमच्या बाळाने आणि शेटने दोघांनी खूप मस्त एन्जॉय केली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा व्हिडिओ तुम्ही इन्स्टाला पाहत असेल तर फॉलो सुद्धा करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.